श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात चपखल व अचूक उदाहरणांच्या आधारे लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 8 डिसेंबर. आजचे बोधवचन. नाम अंतरात शिरले की देहाचा विसर पडतो. मग मी कोण आणि देव कोण हे आपोआप कळते. श्रीराम. महानदीचे मूळ सूक्ष्म असते. हळूहळू नदीचा प्रवाह विशाल होत जातो. ज्याला या महानदीचे मूळ शोधायचे असते त्याला उलट दिशेने प्रवास करायला लागतो. त्यासाठी खूप बळ लागते. फार थोडे नदीचे मूळ शोधतात. त्यांच्या लक्षात येते की शून्यातून नदीचा उगम झालेला आहे. जेव्हा ते शून्य ओलांडून जातात तेव्हा मागे वळून पाहताना त्यांना नदी असून नसल्यासारखीच होते. समर्थ अशा महात्म्यांना वृत्तीशून्य योगेश्वर अशी सार्थ पदवी देतात. माया नदीचेही असेच आहे. तिचे मूळ शोधण्याचे अनेक मार्ग आहेत. ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, अष्टांग योग हे मार्ग सामान्य जनांसाठी नाहीत. ही माया नदी पार करण्यासाठी साधू संतांनी निरुपाधिक नामस्मरणाचा मार्ग सामान्य प्रापंचिक जनाला दिला आहे. नामसाधनाने प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही साध्य होतात. प्रपंचच परमार्थ रूप होतो. मी कोण आणि देव कोण हे आपोआप कळते. संतांचे हे थोर उपकार आहेत की असा सोपा उपाय त्यांनी सांगितला. तुका म्हणे सोपी केली पायवाट, तरावया भवसागर रे. पण एकच अट आहे की ते नाम अंतरात शिरले तरच देहाचा विसर पडून ज्ञानप्राप्ती होईल. नाम अंतरात शिरले की माया नदीचे मूळ पार करता येते. त्यासाठी नामाचा प्रवास कसा होतो ते पाहू. या मार्गावर 4 टप्पे आहेत. वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा हे वाणीचे 4 मुक्काम आहेत. वैखरी शब्दरूप आहे व तिचे स्थान मुख आहे. मध्यमा नादरूप आहे व तिचे स्थान कंठ आहे. पश्यंती ध्वनिरूप आहे व तिचे स्थान हृदय आहे. परावाणी स्फुरणरूप आहे व तिचे स्थान नाभी आहे. परावाणी पलीकडे परब्रह्म आहे. ते निशब्द आहे व सर्वव्यापी आहे. म्हणजे शब्दरूप वैखरीतून सुरू झालेला नामाचा प्रवास साधकाला निशब्द परब्रह्माचा अनुभव देऊ शकतो. परब्रह्म अंतरात आहे. तिथे हा प्रवास थांबतो. परब्रह्म किंवा अंतरातला आत्मा हा 4 देहांनी झाकला आहे. स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण हे ते 4 देह होत. वैखरी वाणीने स्थूल देहाचा विसर पडतो. मध्यमा वाणीने सूक्ष्म देहाचा विसर पडतो. पश्यंती वाणीने कारण देहाचा विसर पडतो. परावाणीने महाकारण देहाचा विसर पडतो. परावाणी ही स्फुरणरूप आहे. तिचे स्थान म्हणजे आत्मराजाचे जणू प्रवेशद्वारच आहे. सद्गुरू कृपेने पुढे निशब्द आत्मसाक्षात्कार होतो. देहातीत अवस्था होते. परेहून पर आणि मनबुद्धी अगोचर असे ब्रह्म
सद्गुरू कृपेने आपणच होतो. शरीर हे पंचभूतांचे गाठोडे आहे. सारासार विचाराने आणि नित्यानित्य विवेकाने त्याचे विवरण केले की त्याचा निराश होतो. मीपणाने वावरणारे आपण उरतच नाही. फक्त आत्मा निरंतर हे अनुभवास येते. पण हे सगळे नाम अंतरात म्हणजे परावाणी पलीकडे शिरते. तेव्हा कळते मी देह नाही तर मी ब्रह्मच आहे असा अनुभव येतो. समर्थ म्हणतात, आत्मनिवेदना उपरी निखळ वस्तू निरंतरी, आपण आत्मा अंतरी बोध झाला. त्या ब्रह्मबोधे ब्रह्मची झाला, संसार खेद तो उडाला. देहो प्रारब्धी टाकला सावकाश. म्हणजे नाम अंतरात शिरले की देहाचा विसर पडतो. मग मी कोण आणि देव कोण हे आपोआप कळते. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.